नमस्कार मित्रांनो, आपण हे जे पीक पाहत आहे यांना आपण नक्कीच ओळखलं असेल, यात कुठली शंका नाही। मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, हे जवळपास 3 एकर ही करडीचं पीक आपण या ठिकाणी पेरणी केली आहे। या ठिकाणी 3 एकरामध्ये उत्पादन किती होईल आज न सांगता फक्त या उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजेत याच विषयावर आपण बोलणार आहे। करडी हे पीक पेरल्यानंतर आज जवळपास 3 महिने पूर्ण झालेले आहे आणि माझ्या माहितीस तो हे करडी हे पीक एका महिन्यात आता हार्वेस्टिंगला येईल। आता पूर्णपणे याला काटे आणि फुल अवस्थेमध्ये हे पीक आहे। जवळपास 30% हे फुल अवस्थेमध्ये आहे, 70% बाकी आहे। 1 ते 8-10 दिवसात हे पूर्णपणे फुल अवस्थेमधून पुढे जाईल अशी आपण अपेक्षा करूया। या ठिकाणी पहा, पूर्ण या असे फुल या ठिकाणी आता खुललेले आहे आणि हे पीक का घ्यावं आणि कशा करता घ्यावं यासाठी मी थोडक्यात तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न मी आपल्या या शेतकरी न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून आपल्यासमोर मी येत आहे। नमस्कार, मी बालाजी सोसे, शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा। मी आपल्याला सांगू इच्छितो हे पीक का घ्यायचं, कशा करता घ्यायचं आणि हे पीक घेण्याची काळाची गरज काय आहे। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहे नागरिकाला या ठिकाणी बिमारीचं खूप मोठं सावट आहे। कोणाचा रक्तदाब, कोणाला रक्त कमी, कोणाला जास्त रक्त, कोणाचा अटॅक, कोणाला हार्ट अटॅक, अनेक प्रकारच्या बिमारी आपल्याला या गोड तेलाच्या खाद्याच्या माध्यमामधून आपल्याला होत असल्याचे आपल्याला आपले डॉक्टर साहेब आपल्याला प्रत्येक सांगत आहे। पण आपण कुठलाही विचार न करता आपण फक्त मार्केटमध्ये जाऊन करडी आणि सोयाबीनची 2200 ते 2500 रुपये 15 लिटर गॅलनच्या प्रमाणे आपण त्या ठिकाणी गोड तेल खरेदी करतो। पण मित्रांनो, ते गोड तेल कुठेही 100% सोयाबीन आणि 100% सूर्यफूल किंवा करडीचं आपल्याला मिळत नाही। त्याला फक्त नुसतं बॅनरच लावलेलं राहतं आहे करडीचं आणि सूर्यफुलाचं आणि सोयाबीनचं। पूर्ण मार्केटमध्ये सध्या जे गोड तेल आहे पूर्णपणे 100% मी छातीला हात लावून सांगतो, हे गोड तेल हे 100% पाम तेल आहे। पण याच्यावर कोणी बोलणार नाही, कारण कंपन्या खूप मोठ्या उद्योगपत्यांच्या कंपन्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर कोणी बोलणार नाही। आणि एखादा पीक जर शेतकऱ्यांनी घेतलं तर त्या शेतकऱ्याच्या दारामध्ये, शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकरी झोपत असताना त्याला पोलीस प्रोटेक्शनमध्ये उचललं जाते। शेतकऱ्यांनी सभागती एखाद्या वेळेस एखादं पीक घेतलं गांजासारखं किंवा आपूसारखं तर त्याला उचललं जातं। पण एवढ्या मोठ्या ढवळ्या दिवसात या ठिकाणी करडी, सूर्यफूल, सोयाबीनच्या तेलामध्ये लाखो करोडो रुपयाचा रोज भ्रष्टाचार होतो, पण या संदर्भात कोणी बोलत नाही आणि बोलणार पण नाही आणि त्या कंपन्यावर कुठली कारवाई पण होणार नाही, हे मात्र निश्चित आहे। ठीक आहे, मी आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी असं आलो की हे अशा प्रकारचे जर आपण पिकं घेतले तर या पिकामधून आपल्याला 100% घरी खाण्यापुरतं का होत नाही, तेल आपण या ठिकाणी तयार करू शकतो। आता जवळपास तालुक्याच्या ठिकाणी, तालुक्यामध्ये 2-4 प्रत्येक ठिकाणी घाणे या ठिकाणी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमामधून शेतकऱ्यांनी उपलब्ध केलेली आहे। आमच्या सिंदगराच्या तालुक्यामध्ये जर सांगायचं ठरलं तर आमच्या सिंदगराच्या तालुक्यामध्ये जवळपास 2 गोड तेलाची घाणी या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामुळे अशा ठिकाणी तेलाचे घाणी उपलब्ध असल्यामुळे आम्हाला तेल काढण्यासाठी आणि खाण्यासाठी एकदम व्यवस्थित या ठिकाणी वाटतंय। त्यामुळे आम्ही हे असं पीक घेण्याचं ठरवलं आहे। मित्रांनो, ह्या पिकाला खर्च बिलकुल बाकी इतर पिकापेक्षा फक्त 10% खर्च आहे। आता हे जे तुम्हाला दिसतंय हे करडीला फक्त मी पेरणी केली आणि एकरी एकच पोतं सुपर फॉस्फेट पेरलं, मी दुसरं कुठलंही खत पेरलं नाही। सुपर फॉस्फेट का पेरलं, कारण या पिका करडी बियाणं एकरी 5 किलो बियाणं लागतं आहे, त्यामुळे ते बियाणं पेरण्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून ते मिक्स करून मी या ठिकाणी पेरणी केलेली आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची याच्यावर औषधी मारली नाही, फक्त मवा आला म्हणून एक वेळेस कपाशीचे जुने उरलेले औषधं या ठिकाणी मारले। 1 रुपयाचं औषध विकत आणून या ठिकाणी मारलं नाही आणि एक वेळेस निंदन या खुरपणी या ठिकाणी केली, या ठिकाणी गोलीची एक पाळी दिली। याच्यापेक्षा याच्याला कुठलाही खर्च नाही। माझ्याकडे गेल्या याच क्षेत्रामध्ये मी तुम्हाला दाखवतो, ह्याच करडीच्या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी सूर्यफूल हे पीक होतं, त्यामुळे सूर्यफूल मला या ठिकाणी जवळपास 30 क्विंटल या 2.5 ते 3 जेवढी करडी एवढ्याच्याच 2.5 ते 30 क्विंटल मला सूर्यफूल झालं। त्यापैकी मी 25 क्विंटल मार्केटमध्ये विकलं आणि राहिलेलं 5 क्विंटल मी घरी खाण्यासाठी ठेवलं। आणि त्या खाण्यासाठी ठेवलेल्या सूर्यफुलाच्या तेलापासून मी गेल्या 12 महिन्यापासून या ठिकाणी सूर्यफूल खात आहे। आणि माझ्याकडे सूर्यफुलाची पीक हे मी तुम्हाला यावर्षीसुद्धा लागवड 3 एकर केलेली आहे, ते दुसऱ्या शेतामध्ये मी नक्कीच पुढच्या
व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ते पीक दाखवण्याचा प्रयत्न करीन. करडीपेक्षा सुद्धा जर माणसांत करडीपेक्षा जर माणसांत तर सूर्यफुलाला खर्च एकदम झिरो बजेट आहे. सूर्यफुलाचं उत्पादन मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. पण करडी हे पीक नक्कीच घेतले गेलं पाहिजेत. मार्केटमध्ये सध्या करडीचे भाव 8 ते 9 हजार रुपये प्रति क्विंटल विकून राहिले. जर आपल्या 3 एकरामध्ये 15 क्विंटल जरी झाली तरी हे पीक आपल्याला याच्यापेक्षा पुरतं आहे. हरभरा, गहू, शाळू आणि अनेक पिकापेक्षा पुरतं आहे. पण मित्रांनो, एक जाताना एक सांगू इच्छितो आणि राज्य सरकारला एक इशारा देऊ इच्छितो. जसं हे करडीचं काट्याचं पीक शेतकऱ्यांनी जसं हे करडीचं काट्याचं पीक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये पिकवलं आणि खाण्यापुरतंच जर पिकवलं आणि विक्रीसाठी जर केलं नाही तर तुम्ही काय घंट्या खासाल का, हा प्रश्न आमचा आहे. शेतकऱ्याला सांगतो की आपल्या कामापुरतंच पीक पेरायचं आहे आणि मार्केटमध्ये विकायचं आहे. जोपर्यंत हे सरकार आणि हे व्यापारी लाईनवर येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कोणी विकू नये, अशी माझी भावना आहे. आपल्या शेतकरी जागला पाहिजेत, शेतकरी वाचला पाहिजे. शेतकरी वाचला तर देश वाचेल, देश वाचला तर जग वाचेल. कारण कंपन्यामध्ये तेल तयार होण्यासाठी पाम तेल तयार आहे, पण हे करडीचं पीक तयार होणार नाही. माझी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या शेतकरी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. जय जवान, जय किसान.